नमस्कार मंडळी, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, आपण आजच्या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये लिपिक पदाची भरती घोषित करण्यात आली आहे, त्याच्या संदर्भात सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत. तर मंडळी, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. तर मित्रांनो, या भरतीच्या माध्यमातून आपण मुंबई उच्च न्यायालयात लिपिक पद मिळवण्याचं स्वप्न साकार होऊ शकतं. तर ही भरती जी आहे ती 2025 साठी आलेली असून या भरतीच्या संदर्भात आता या ब्लॉगमध्ये संपूर्ण माहिती देण्यात आणलेली आहे. तर आता आपण अधिक माहितीसाठी आमच्या ग्रुपला जर जॉईन होणार असाल तर व्हॉट्सॲप, इन्स्टा किंवा आपण टेलिग्राममध्ये आपण जॉईन होऊ शकता. तर मित्रांनो, इथं बघा, ह्या ब्लॉगवर विविध अशी माहिती देण्यात येत असते काय, जसे की देहू ऑर्डिनन्स फॅक्टरी, सशस्त्र सेना वैद्यकीय भरती किंवा केंद्रीय शिक्षण मंडळात 12वी पदवीधर भरती, अशी संपूर्ण नोकरीविषयक माहिती या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्याला मिळत असते. तर आता आपण आजची जी भरती आहे त्या संदर्भात पाहूया. मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत विधी लिपिक क्लार्क असे इथं नाव देण्यात आलेलं आहे. या पदासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने, मित्रांनो लक्षात ठेवायचं, आपल्याला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तर अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख 29 जानेवारी 2025 ठेवण्यात आलेली आहे. तर आता आपण भरतीचा तपशील पाहून घेऊया. यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, तर पदाचं नाव देण्यात आलं, विधी क्लर्क देण्यात आलं असून एकूण 64 जागा इथं भरण्यात येणार आहेत. आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये विधी क्लर्कच्या एकूण 64 जागा असून या ज्या सर्व जागा ज्या असणार आहेत त्या केंद्र सरकारच्या अंतर्गत असल्यामुळं केंद्र सरकारच्या अंतर्गत येणारी वेतन श्रेणी सुद्धा इथं आपल्याला मिळणार आहे. शैक्षणिक पात्रतेचा जर आपण विचार केला तर 55% गुणासह LLB किंवा विधी पदव्युत्तर पदवी LLM आपण जर केली असेल तर आपण इथं पात्र आहात. त्याचबरोबर केस कायद्याशी संबंधित संगणक, लॅपटॉप किंवा सॉफ्टवेअरच्या वापराचे मूलभूत ज्ञान असणे आपल्याला आवश्यक आहे. यामध्ये आपल्याला सॉफ्टवेअर वापरण्याचं ज्ञान असणे आवश्यक आहे. जे पण आपल्या कायद्याशी संबंधित असेल असे सॉफ्टवेअर, संगणक आणि लॅपटॉपचं आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे किंवा कसे चालवावे याचे मूलभूत ज्ञान असणं आवश्यक आहे. वयोमर्यादा जर आपण विचार केला तर 21 ते 30 वर्षे इथं वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे. 10 जानेवारी 2025 रोजी इथं 21 ते 30 वयोगटातील उमेदवार इथं अप्लिकेशन करू शकणार आहात. आता परीक्षा फीचा आणि जर वेतनचा विचार केला तर इथं बघा, आपण परीक्षा फी जी आहे ती ₹500 ठेवण्यात आली असून यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, केंद्र सरकारप्रमाणे आपल्या इथं ₹65,000 पर मंथ इथं वेतनसुद्धा आपल्याला मिळणार आहे. आता यामध्ये आपण जर सिलेक्शन झाल्यानंतर आपलं हे नोकरीचं ठिकाण जर बघितलं तर मुंबई उच्च न्यायालयातील खंडपीठे जिथे आहेत तिथे म्हणजे मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर इथं आपल्याला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. आता अर्ज प्रक्रियेत तपशील जर बघितला, अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पाठवण्यासाठी इथं ॲड्रेस देण्यात आलेला आहे. द रजिस्टर पर्सनल, हायकोर्ट ॲपिलेट साईड, बॉम्बे, 5th फ्लोअर, न्यू मंत्रालय बिल्डिंग, GT हॉस्पिटल कंपाऊंड, बिहाइंड अशोका शॉपिंग सेंटर, नियर क्रॉफोर्ड मार्केट, LT मार्ग, मुंबई 400001 या ॲड्रेसवर आपल्याला अर्ज ऑफलाईन पद्धतीने 29 जानेवारीच्या अगोदर पोहोचतील अशा पद्धतीने पाठवायचा आहे. अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 29 जानेवारी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे मित्रांनो, आपण दिलेली पात्रता धारण करत असाल तर लवकरात लवकर स्पीड पोस्टाने आपल्याला अर्ज पाठवायचे आहेत. आता इथं आम्ही महत्त्वाच्या लिंक पण दिल्या आहेत. आपण जाहिरात PDF सुद्धा पाहू शकता, अर्ज फॉर्म इथं ॲप्लिकेशन पाहू शकता, अधिकृत संकेतस्थळ सुद्धा पाहू शकता. तर मित्रांनो, आपण PDF ओपन करून संपूर्ण एकदा माहिती वाचून घ्या. त्यानंतर काय करा, आपण अर्ज जे ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो डाउनलोड करा, व्यवस्थित सांगितल्याप्रमाणे भरा आणि 29 जानेवारी 2025 रोजी पाठवा. आता वरील माहिती आपण पाहिली आहे, त्यामध्ये जर काही आपले प्रश्न असतील तर जरूर आम्हाला कमेंट करून कळवा. तर मित्रांनो, ही जी भरती आहे ती मुंबई उच्च न्यायालयात 66 जागासाठी विधी लिपिक पदाची ही भरती असून आपण दिलेली पात्रता धारण करत असाल तर लवकरात लवकर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. अशाच नवीन नवीन रोजगार संबंधीच्या किंवा नोकरी संदर्भाच्या माहिती करता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.